झी 24 तास एक पाऊल पुढे. सई ताम्हणकर सध्या 7व्या आसमान पर आहे. कारण म्हणजे नव्या वर्षामध्ये रिलीज झालेल्या सईच्या BP सिनेमाला उदंड प्रतिसाद मिळालेलाच आहे. आणि या आठवड्यामध्ये रिलीज होणाऱ्या पुणे 52 या सिनेमातही सईची मुख्य भूमिका आहे. सईसह गिरीश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांच्याही या सिनेमामध्ये प्रमुख भूमिका आहेत. तेव्हा स्पॉटलाईटच्या टीमनं सईशी केलेली आहे ही खास बातचीत, ती पाहूयात. म्हणकर आता सज्ज झाली तिच्या आगामी फिल्मच्या प्रमोशनसाठी. सई आता माझ्या बरोबर आहे. सई, सगळ्यात पहिले तर झी 24 तासमध्ये खूप खूप स्वागत. एवढं चांगलं यश मिळालं तुझ्या फिल्मला आणि आता तू सज्ज झाले दुसऱ्या फिल्मच्या प्रमोशनसाठी पुणे 52. काय सांगशील, काय सध्या भावना आहेत मनामध्ये? खूप सुंदर वाटतंय कारण वर्षाची सुरुवात खूप धमाकेदार झाली आहे आणि धमाकेदारपणाची कंटिन्युटी पुढे चालत राहावी असं म्हणावंसं वाटतं आणि खूप मस्त वाटते, छान वाटते. आय एम ॲट पीस. कारण आय डोंट नो, हे फिलिंग मला खूप दिवसांनी आलं आहे की मला खूप सिक्युअर्ड वाटतं आहे आतून की म्हणजे पिक्चर चालतो आहे बाबा माझा, या पिक्चर खरंच लोक अप्रिशिएट करत आहेत, सगळीकडून फोन देतात. सो इट फील्स नाईस अँड सिक्युअर्ड अँड ॲज इन फिल्मसाठी सिक्युअर्ड की लोक खरंच जाऊन बघतात आणि नुसतं पब्लिसिटीसाठी हे नाही आहे. तर मी स्वतः डोळ्यांनी बघते की थिएटर्स फुल आहेत, वीकडेजला पण थिएटर्स फुल आहेत आणि इट फील्स ऑसम. खाल्लं ना शेण? शेण काय खायची गोष्ट आहे? ह्यात पण नाहीये शेण खाणं. शेण खाणं म्हणजे काय हे शोधायचं. शेण खाणे म्हणजे नक्की काय रे विषय? डिचाईचा बेंजो ना सगळ्यांच्या मनात वाजत असतो. जो मनातल्या मनात त्याच्यावर नाचतो ना तो शब्द, आणि ज्याचा बाहेर ऐकू येतो ना तो शब्द सुद्धा खूप चांगली चालली. आणि आता पुणे 52 कडून सुद्धा खूप चांगल्या अपेक्षा आहेत आणि फक्तच फिल्मच नाही तर तुझे जे कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा खूप अप्रिशिएट केले जात आहेत या सगळ्या फिल्म्समधले. तर एक अभिनेत्री म्हणून सॅटिस्फाईड फील करतेस कुठेतरी? नक्कीच करतेय. टू बी व्हेरी ऑनेस्ट, पुणे 52 मधली माझी भूमिका आत्तापर्यंत मी ज्या भूमिका केल्या त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड होती माझ्यासाठी साकारायला. आणि ती जर अप्रिशिएट झाली तर मला खूप बरं वाटेल. काय सांगशील, कसा आहे पुणे 52 हा चित्रपट तुझ्यासाठी? पुणे 52 हा चित्रपट माझ्यासाठी खूप जवळच आहे कारण ह्याच्यामध्ये माझे खूप 2 चांगले मित्र इन्वॉल्वड आहेत, निखिल महाजन आणि सुरुत गोडबोले. त्याच्याशिवाय दिग्गज कलाकार गिरीश कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी यांच्याबरोबर त्याच ताकदीने उभं राहायचं असा चॅलेंज होता माझ्यासमोर खूप मोठा. सो हा सगळा प्रवास संपून आता आम्ही प्रमोशनपर्यंत पोचलो आहोत आणि रिलीजला काही दिवसच बाकी आहेत. सो मला खूप उत्सुकता आहे, भीती वाटते आहे, एक्साइटमेंट आहे, मिक्स्ड इमोशन्स आहेत आणि एकदा रिलीज होते मग बघू असं फिलिंग आहे. तुझ्यासाठी हा जॉनर कुठेतरी नवा आहे त्यामुळे तुझ्यासाठी एक वेगळा अनुभव होता एक अभिनेत्री म्हणून काम करताना अशा पद्धतीच्या जॉनरमध्ये? जंबर नाही, 1000% होता. कारण एवढा डीप आणि इंटेन्स रोल मी खूप दिवसांनी केला आहे आणि खूप मजा आली मला करताना. खूप गोष्टी नव्याने शिकले मी. या 2 कलाकारांबरोबर काम करताना आणखी मला म्हणजे कसं असतं ना, काही भूमिका करून आपण माणूस म्हणून पण ग्रो होतो आणि ते व्हायला हवं प्रत्येक जणाने असं मला वाटतं. सो ही भूमिका करताना थोडीफार मी ग्रो झाली आहे कुठून तरी यातून असं मला 100% वाटतं. आणि याच्यापेक्षा जास्त यशस्वी म्हणजे याच्यापेक्षा जास्त छान पद्धतीने मी सांगू शकत नाही की या भूमिकेने मला काय केलंय किंवा माझ्यामध्ये काय बदल आणले. गॅस संपलाय, पाणी पण गेलंय बघ. दारात पोलीस आणलेस तू? माझ्या नवऱ्याचं अफेअर आहे बाहेर. गिरीशच्या आयुष्यामध्ये हे 2 कॅरेक्टर जे आहेत गिरीश आणि सोनाली, त्यांच्या आयुष्यामध्ये तुझं कॅरेक्टर येतं आणि मग पुढे ड्रामा सुरू होतो. तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुझ्यासाठी वाटते जेव्हा तू ही फिल्म घेतलीस की एक तू ज्या पॉईंटला फिल्म एवढंच आहे. पण हो, इट्स अ गुड फिलिंग की एक कॅरेक्टर स्टोरीला पुढे नेतं आणि काही गोष्टी घडण्यामध्ये त्या कॅरेक्टरचा खूप हातभार असतो. हे खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि
फॉर्च्युनेटली ह्या कॅरेक्टरचं नाव पण नेहाच आहे. बालक पालकमध्ये सुद्धा माझं नाव नेहा आहे आणि या सिनेमामध्ये पण माझं नाव नेहा आहे. पण या दोन्ही नेहा खूप वेगळ्या आहेत आणि ही नेहा कशी वाटते लोकांना हे जाणून घ्यायला मी खूप उत्सुक आहे. थोडंसं कॅरेक्टरविषयी सांगशील का, कशा पद्धतीचं कॅरेक्टर आहे फिल्ममध्ये? नेहा ही अतिशय इम्पल्सिव्ह, खूप इंटेन्स आणि खूप अनप्रेडिक्टेबल अशी व्यक्ती आहे. आणि म्हणजे अंदाज येत नाही, काही काही माणसांचा आपल्याला अंदाज येत नाही की कुठच्या वेळेला काय रिॲक्ट करतील किंवा हसतील पण ढसाढसा रडतील पण. तशी ही आहे आणि कुठेतरी आपल्याला वाटतं की अरे बापरे ही उथळ आहे का, पण ती नाही आहे, ती खूप इंटेन्स आहे. सो असं काहीतरी वेगळ्या इमोशन्सचं मिक्सचर असलेली नेहा आहे आणि खूप अवघड होतं बाबा हे साकारायला. सगळं बदलत चाललंय आजूबाजूला, आपण पण बदलायला पाहिजे ना. आणि सुंदर झालाय सिनेमा. आय मस्ट से की अजून एक वेगळा प्रयत्न मराठीमध्ये झालेला आहे, टेकिंग वाईज म्हणा किंवा कॅमेरा ट्रीटमेंट, शॉर्ट डिव्हिजन, कॅरेक्टर बिल्डिंग, सगळ्याच गोष्टींनी सगळ्या तऱ्हेने हा सिनेमा खूप वेगळा आहे आणि हाही वेगळा प्रयोग लोक अप्रिशिएट करतील याची मला खात्री. ऑलरेडी ही जी फिल्म आहे बऱ्याच फिल्म फेस्टिवलमध्ये खूप गाजलेली आहे. तुला असं कुठेतरी पर्सनली वाटतं की जेव्हा फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म चालते, ॲप्रिशिएट होते, तेव्हा त्या फिल्मला जास्त फायदा होतो या सगळ्या ॲप्रिसिएशनचा? मी थोडंसं टोचून बोलतेय, मला माफ करा, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे ना कसा ट्रेंड झाला माहिती आहे का, जिथं पिकतं तिथं विकत नाही असं म्हणतात ना, की आपल्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या बाहेर अप्रिशिएट जेव्हा होऊन येतात तेव्हा त्याचा उदो आपण जास्त करतो. पण आय थिंक आता हे बंद होईल थोड्या दिवसांनी, कारण आपला प्रेक्षक अधिकाधिक जागरूक होत चालला दिवसेंदिवस. त्यांना चूक काय बरोबर काय, शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय, शॉर्ट टेकिंग म्हणजे काय हे व्यवस्थित कळायला लागले. सो सुजाण होत चाललंय. सो हे थांबेल, पण ही थोडीशी टेंडन्सी असल्या कारणानं आणि ऑफकोर्स फेस्टिवल्सना फिल्म गेली की एक वेगळ्या लीगमध्ये फिल्म जाऊन बसते, कारण खूप तज्ज्ञ लोक ती फिल्म्स बघतात, खूप ठिकठिकाणाहून प्रेक्षक येतात. सो माउथ पब्लिसिटीने चर्चा होते लोकांच्यात आणि चर्चा होणं हे फिल्मसाठी कधीही चांगलं असतं. सो डेफिनेटली फरक पडतो, पण असं होऊ नये आपल्याकडे जनरली की बाहेर चालली तरच उदो करताय तोपर्यंत शांत आहे, असं व्हायला नको आहे. आणि आय होप कुठल्याही सिनेमाचं असं होऊ नये. असं म्हणत नाही की ह्या सिनेमाचं असं झालं, पण जनरली असं बघायला मिळतं खूप. सो पण फिल्म फेस्टिवल्स दे हेल्प, ऑफकोर्स दे हेल्प. एक अभिनेत्री म्हणून 2013 तर तुझ्यासाठी खूप चांगले चाललेलं आहे, पण 2013 एक सई तावणकरसाठी कसं असणार आहे की यावर्षी लग्नसुद्धा करतेस? खूप छान असणार आहे, खूप वेगळं असणार आहे आणि खूप जबाबदारीचं वर्ष असणार आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड टू दिस इयर, कारण माझे रिलीजेस पण तेवढेच आहेत, डोक्यावर जबाबदाऱ्या पण तेवढ्याच आहेत आणि खूप मोठा आयुष्यातला डिसिजन मी ह्या वर्षी घेणार आहे. सो वाव, मला सगळं एकदम होतंय, म्हणजे मला उत्साह वाटतोय, आनंद होतोय, रडू येतंय, नर्वसनेस आहे, एक्साइटमेंट आहे, त्यामुळे खूप इमोशन्स वाहत आहेत सध्या माझ्या रक्तात. थँक्यू सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.